खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची अधिकृत घोषणा केली। सकाळी 11:30 वाजता शिवतीर्थावर दोन्ही नेते एकत्र येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना त्यांनी दिली। या भेटीमधून एका नव्या राजकीय पर्वाची सुरुवात होणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं। राऊत म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश जसा आला तसाच हा मराठी ऐक्याचा मंगल कलश आहे। मराठी माणसाचं नेतृत्व उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संयुक्तपणे करतील। या युतीमुळे दिल्लीतील सत्ताधाऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। मुंबईसह राज्यातील इतर महापालिका निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढवणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं। याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनाही सोबत घेण्याची इच्छा असल्याचं सांगत जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं। युती करताना त्याग करावा लागतो आणि जिंकेल त्यांची जागा हे धोरण राहील असंही त्यांनी यावेळी सांगितलं। आधी विविध विषयावर त्यांनी आपल्या या पत्रकार परिषदेमधून पत्रकारांना रोखठोक उत्तरे दिली। ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती। ज्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला आणि मराठी माणसानं आनंद उत्सव साजरा केला, अशा प्रकारचा मराठी ऐक्याचा मंगल कलश आज माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला अर्पण केला, असं चित्र आज संपूर्ण मला राज्यामध्ये दिसतं। कोण काय बोलतायत भडभुंजे त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही। हे सगळे लाचार दिल्लीचे बूटचाटे लोक आहेत। त्या दिल्लीच्या बूटचाट्यांनी त्यांचं राजकारण करावं, त्यांनी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू नये। त्यांच्या पोटामध्ये जो भीतीचा गोळा आलेला आहे दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे, तो भीतीचा गोळा त्यांच्या तोंडातून बाहेर पडतो आहे, जिभेतून बाहेर पडतो आहे। मराठी माणूस एक आहे आणि एक राहील आणि त्यांचं नेतृत्व मराठी माणसाचं म्हणून उद्धवजी आणि राज्य करतील। आज त्या संदर्भात अधिकृत घोषणा होईल। मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, नाशिक, पुणे या महानगरपालिका तर आहेतच। इथे आमची जागा वाटपासंदर्भातली चर्चा संपलेली आहे। याशिवाय इतर महानगरपालिका जिथे जिथे शक्य आहे तिथेही आम्ही एकत्र महानगरपालिका लढण्यासंदर्भात काम करतो आहोत। राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की मराठी माणसासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, पण या निवडणुकांच्या संग्रामात तुमच्या समोर लढणारेही मराठीच आहेत आणि त्यांना मतदान करणारे मराठीच असतील। बघा, हा एक महाराष्ट्राला मिळालेला शाप आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठी माणसानंच स्वराज्याला विरोध केला। शिवाजी महाराजांनी ज्या 225 लढाया लढल्या असं शिवसेना प्रमुख आम्हाला नेहमी सांगायचे, त्यातल्या किमान 200 लढाया स्वकीयांविरुद्ध ते लढले आणि तरी त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं। माननीय बाळासाहेब ठाकरे यांना सगळ्यात जास्त विरोध मराठी लोकांनीच काही केला, तरीही त्यांच्यावर मात करून माननीय बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली आणि राजकारणामध्ये यशस्वी केली। हे प्रत्येक राज्यामध्ये होत असतं। आपलेच लोक आपल्या विरुद्ध उभे राहतात, त्यांना स्वाभिमान नको आहे। मी बोललो ना, जे दिल्लीचे बूटचाटे आहेत, मग त्या बूटचाट्याने परवा बूट पॉलिशवाल्यांचा एक मेळावा पण घेतला होता। ते प्रॅक्टिस करतायत चांगल्या प्रकारे दिल्लीचे बूट कसे पुसता येतील किंवा बूट कसे चाटता येतील, त्यांची एक रंगीत तालीम सुरू आहे। पण महाराष्ट्रातला तळागाळातला मराठी माणूस जो आहे, मध्यमवर्गीय मराठी माणूस जो आहे, हा ठामपणे या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीच्या मागे उभा राहील, याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही। आज शरद पवार या युतीच्या व्यासपीठावर असणार आहेत का? एनसीपी या युतीत असणार आहे का? कालच शरद पवार गटाचे मुंबईतले सगळे पदाधिकारी हे वर्षा गायकवाडांना भेटायला गेले होते आणि साधारणतः तुम्ही जेवढ्या जागा देत आहात तेवढ्यावर ते समाधान नाही आहेत, त्यामुळे बघा की एकत्र येत आहेत। बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच काय, काँग्रेस पक्षाने आमच्याबरोबर असावा अशी आमची भूमिका आहे।
आमची भूमिका आहे की भारतीय जनता पक्षाचा पराभव करूया. मुंबईचा बिहारची निवडणुकीचा निकाल लागू नये, तो आम्ही लागू देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला जयंतराव पाटील, सुप्रियाताई सुळे, स्वतः शरद पवार याच्यामध्ये लक्ष घालत आहेत. युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये प्रत्येकाच्या मनासारखं होत नाही. काही ठिकाणी त्याग करावा लागतो आणि माणसांच्या प्रेमात न पडता जागा वाटप करायचं असतं. आपण माणसांच्या प्रेमात पडलो तर जागा वाटप हे अडचणीचं ठरतं. जिंकेल त्याची जागा मेरिटवर, गुणवत्तेवर, हे आमचं धोरण आहे आणि ते आम्ही शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुद्धा आम्ही ते धोरण राबवलं. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे आमचेच सहकारी आहेत. काही ठिकाणी काँग्रेस मुंबईच्या बाहेर आहे, तर आम्ही हे धोरण ठेवू की गुणवत्तेच्या आधारावर, मेरिटवर जागा वाटप व्हावं. राऊतसाहेब, गेल्या साधारण 15 वर्षात मुंबईतलं मतांचं समीकरण बदललेलं आहे. जसं मराठी भाषिक मतं महत्त्वाची आहेत, तशी परप्रांतीय मतं निर्णायक ठरताना आपल्याला दिसतात. हे पाहता मुंबईत काही होर्डिंग्स लागली आहेत काल रात्री, उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे. हे भारतीय जनता पक्षाचं आणि शिंदे गटाचं काम आहे. उत्तर भारतीयांना, हिंदी भाषिकांना अस्वस्थ करण्याचं. त्यांना कोणीही मारलेलं नाही उत्तर भारतीयांना. आणि कोणी जे मुंबईचे नागरिक म्हणून इथे उपस्थित आहेत किंवा इथे राहत आहेत, मुंबईचे नागरिक म्हणून, मुंबईकर म्हणून, मी मुंबईकरचा नारा माननीय उद्धव साहेबांनी दिला होता ना. पण जो मराठी माणसाच्या एकजुटीमुळे जो पोटात काही लोकांच्या भीतीचा गोळा आलेला आहे, ते अशा प्रकारचं दुहीचं राजकारण करत आहेत. मला एक तरी उदाहरण दाखवावं पोस्टर लावणाऱ्यांनी की शिवसेनेनं कोणाला इथे विनाकारण मारलाय, हल्ला केलाय. अनेकदा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मराठी लोकांवरती हल्ले झालेले आहेत. तुम्हाला माहीत असेल तर सांगतो मी. कर्नाटकामध्ये सीमा भागामध्ये आमच्या लोकांवरती हल्ले होतात, त्याच्यावरती कोणाला दुःख नाही. केलं आहे का? एकनाथ शिंदेने साधा निषेध तरी केला आहे का? बेळगावामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये मराठी माणसांवर 212 निर्गुण हल्ले झालेले आहेत. माझ्या आकडे आहेत. तुरुंगात टाकले लोकांना मराठीचा झेंडा फडकवला म्हणून. काय सांगतात शिंदे आणि भारतीय जनता पक्ष? एकदा तरी निषेध केला आहे का मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी की बेळगावामध्ये सीमा भागामध्ये मराठी माणसांवरती जो अन्याय अत्याचार होतोय, त्यांना मराठी जगायचं आहे, मराठी म्हणून, मराठी भाषा त्यांना हवी आहे म्हणून हे हल्ले होत आहेत. आणि इथे उत्तर भारतीयांना पिटोगे, काय बटेगे तो पिटोगे चाललेलं आहे. हां, आधी लोकसभा आणि विधानसभेत बटेगे तो कटेगे होतं. आता त्यांचे वेगळे वेगळे प्रकार सुरू आहेत, ही नाटकं.